आपण दुसऱ्या जन्मात कुत्र होऊन आपण या बाबाच्या दरबारात बसू. पटलं का नाही. जेवढं काही तुमच्याकडून होत असेल कार्य या ठिकाणी कार्य करा. आपलं एवढी मेंबर असेल तरी चांगल्या आनंदानं जगा. आनंदानं बाबाचा खटला चालवा. ढोरा वासरावर लक्ष ठेवा. या खटल्यावर लक्ष ठेवा. आणि जेवढं तुमच्याकडून काही देणं होत असेल एवढं द्या. आता माझा संकल्प असा आहे आता शेवटला का बाबाजी आता कसं करायचं देऊनच राहिले. आता मी मोसंबी बसवली आहे 2,500 झाड. 2,500 झाडातून आता देणं घेणं आहे. आणि माझी अशी इच्छा आहे का 3,65,000 रुपये भरून माझं रोजचं अन्नदान त्या ठिकाणी चालू झालं पाहिजे असं लहानूजी महाराजाला माझी विनंती आहे. आणि हे सर्व देण बाबाजीचे. माझ्याजवळ पैसा नसतेच. कुठून पैसा येते काय येते कळत नाही तुम्हाला. भाचीनं आरोप केला. भाचीनं नक्कल म्हणून वावर खरेदी करून घेतलं. तिलाही मी पैसे देऊन दिले. कुकुणाला पैसा काय आला माझ्या घरातला 1 रुपया नाही आहे. पटलं का नाही. 18-20 लाख रुपये मी कर्ज मला एका जणाने दिलं. मी ते वार सोडून घेतलं. आनंदात आहो. आणि मी सर्व बाबाजीला म्हणून रात दिवस जोत लावून बाबाजीची विनंती करतो. दर महिन्याला मिटिंगला जातो. आणि संपूर्ण देहमा मी बाबाजीजवळच आहे. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे लहानू प्रसादालय नावाची जे भव्य दिव्य इमारत होऊन राहिली त्याच्याकरता तुम्ही सगळ्या विश्वस्तांना 1,21,000 रुपये स्वतः पहिले टाकायचे. हो 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 किस्तीनं काय होईना पूर्ण द्यायचे ठरलं आहे ते. ठरलं आहे. हे एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे तिथे. हो बरोबर आहे ना. या मिटिंगला झाली ते 5-6 लोकांनी दिली नाही परिस्थितीमुळं. मी त्यांना सांगितलं का माझी परिस्थिती आज द्यायची नाही आहे पण मी ते तुमचा मी माफ पूर्ण करून असं मी बोललो. संकल्प ते करणारच आहे ना सगळं. हो हो हो. तर काकू तुम्हाला कसा काय व्यासंग लागला बाबाजीचा. काकामुळेच लागला असा. काकामुळं. बरं सांगा. माझ्या आईची तर गुणवंत महाराजचे भक्त आहे. बरं. पण मी इथं आल्यानंतर मला बाबाजीचं हे लागलं. गुणवंत बाबा आणि लहानोजी बाबाचा अलीकडच एक आपल्याला फोटो प्राप्त झाला आपल्या संस्थानात. 2 जण असे गोष्टी करून राहिले. या मुलाखतीनंतर मी दाखवतोय तुम्हाला. म्हणजे संत काही वेगळे नाही एकच आहे. आणि माझ्यावर जेव्हा परिस्थिती आली आहे शेताची तुम्ही जी गोष्ट केली शेताची काकू निपटलं का. हो बाबाजी स्वप्नात आले म्हणे आता कोर्टाच्या याच्यात लागा म्हणे तुम्ही म्हणे बसू नका म्हणे. आम्ही ते आता 3 वर्ष कोर्ट भांडलो ना. बाबाजीने आमचं सर्व चांगलं केलं. निपटलं मस्त निपटलं. कोण आहे भाजीच आहे करणारी पण बाबाजीने एवढा साथ दिला का आता काय बोला कोणीच्या. आणि यात साथ तर बाबाजीनं दिला. मांडलेले भाऊ आहे जीवदासराव बोळाखे. त्यानं अखेरपासून माझ्या जीवनात साथ दिला. आणि हे पैशातल्याचं माझ्या भावानंच जमवलं का बा तो प्रामाणिक माणूस आहे. भाऊबंदकीत धोका नाही. सर्वांच्या कार्याप्रसंगात पैसाही दिला. तू याला मदत कर. त्या पैशाची जबाबदारी मी घेतो तुझी असं म्हणून त्या माझ्या भावानं जीवदासराव किसनराव बोळाखे आमच्या गावले 20 वर्ष सरपंच होता मा भाऊ. आणि माझी भावजई सुद्धा पोलीस पाटील होती नांदुऱ्याची. चांगले लोक होते. आणि लहानूजीचं काय सांगू मी चरित्र. पुतण्या भालचंद्र बोडाखे त्यानं आमची फाशी तोडली. त्याला लहानूजी महाराजनं सांगितलं का याची फाशी तोडून टाक स्वप्नात जाऊ. त्यानं आमची काही याद नाही बट्टाने तुम्ही जसे द्याल तसे द्या असं त्याने बिचाऱ्यानं म्हटलं. दुसरी गोष्ट एकशी का लहानूजीचं किती गीतं गाऊ कमीच पडते मला. शरण मी आलो लहानूजी देवा आज मी तुला. पटलं का. काही कमी नाही. फार अडचणीचा माणूस होतो. फार दुःखाचा होतो. पण दुःखातून आनंद सुख दुःख चालूच असते. रामाली वनवासा झाला असा आपल्याला वनवास भोगा लागला. फार महत्वाचं. आता एकच इच्छा आहे रोजचं अन्नदान लागलं पाहिजे. बाबाजीने एवढं पूर्ण संकल्प केला आम्ही तो पूर्ण झाला पाहिजे आमचा. घेते बरोबर घेईल. तुम्ही एक सांगा मला तुम्ही गवळी नांदोऱ्याला असताना तुमचे वडील असताना किती एकर शेती होती तिथे. तिथं माझ्याजवळ काय 10-12 एकर शेती होती. कमी होती हो. आणि एक वावर पाण्यात डुबून जाय. एक वावर पिके म्हशी होते. आपला वडिलाचा असा स्वभाव होता का त्या वडील असा माणूस होता का त्यानं एक गावात रेळपट्ट मारलीच नाही. पण जो होतो मग लहानूजीचा नाद लागला. पोळ्याच्याच रोजी लहानूजी महाराज जवळ आहे. आणि पोळा फुटताना बैलाची पूजा करे आणि त्याच्यानंतर जेवण करे बाबाजी आमचे. तर टाकर खेळले जाय. टाकर खेळून पोळ्याच्याच रोजी येईन ते पूजा करे बैलाची.
आणि बैल शांत होऊन जाय. म्हणजे धार्मिक वृत्तीचा माणूस होता. तुमचे वडील हो. आणि बाबाजी पडतात त्याच्यात काही मुळच नव्हतं. बाबाजीच पाहिजे ते, बाबाजीच पाहिजे, बाबाजीच होते. आणि हे बाबाजीची देण आहे. ह्या बाबाचा झेंडा होय आपल्या घरी लागला आहे. वावरातही बगीचात बाबाचा झेंडा आहे. बाबाजीचं रोज वावरातही दीप लावणं, ज्योत लावणं बाबाजीचंच आहे. जिथं तिथं बाबाजी काही करा. लग्न केले कोणी सोयऱ्याची तर गेलो नाही आम्ही. पोरी चांगल्या श्रीमंत पडल्या, सुना चांगल्याच आल्या. 14 सुना आल्या, 10 पोरी आल्या. माझ्या पोरीचं लग्न मी टाकरखेडला केलं, लहान्या मुलीचं. आणि त्याचं चांगलं आहे. सारं काही असं काही नाही आहे, सर्व आनंदित आहे. आम्ही तर बाबाजीला असं सांगतो, कोणतंही विघ्न आलं बाबाजी तुम्ही निपटात आहे. एवढे मोठे मोठे श्रद्धा भक्ती विश्वास तुमचा बाबाजीवर. हे ग्रामपंचायतची मेंबर आहे. असं हो. तुम्ही काकाजी आज जे लहानूजी स्वानुभवावरती आपण जे मुलाखत घेतली याचा उद्देश हा आहे की ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष बाबाजीचे अनुभव घेतले, दर्शन घेतले, त्यांच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत बाबाजी पोहोचवण्याचं कार्य चालू आहे. बरेच दिवसाचं कार्य सुरू आहे. तर तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय सांगाल, काय संदेश द्याल बाबाजी? मी संदेश एवढंच देतो, जो टाकर खेडी गेला, जो पापी संत पावन झाला. तिथं लहानूजी महाराज आमचे वडील तिथं बसले होते. पंढरपूरवरून भुजाळे आले होते. बाबाजीनं म्हटलं नाव मोतीराम कुठं गेलता? बाबाजी मी टाकरखेडला गेलो होतो, या पंढरपूरला गेलो होतो. अधिक थांबले. 50-50 लोक होते बसलेले, टाकरखेडातले होते, बाहेर गावचे होते. अरे मोतीराम कुठं गेलता? बाबाजी मी तर इथंच आहो. म्हणजे पंढरी रायाचाही अवतार लहानूजी महाराज आहे. शिवरात्रीच्या वेळेस आमचे वडील तिथं होते. शिवरात्रीच्या अगोदर तर पोहा चालला. अरे कायचा कल्ला का ह्या? म्हणे बाबाजी सालबडलीले चालले, महादेवाले चालले म्हणे लोक. असं अरे मी तर इथंच आहो म्हणे. शंकराचाही अवतार लहानूजी महाराज आहे, विठ्ठलाचाही अवतार लहानूजी महाराज आहे. सर्व देवदेवतानं या भूमीवर टाकरखेडचे लहानूजी महाराज पाठवले. आणि लहानूजी महाराजमुळे या टाकरखेड्याचाही उद्धार झाला आणि गावाचाही उद्धार झाला. आता म्हणजे आता निवडणूक व्हायच्या आधी राजेश भाऊ वानखडे आले आपल्याकडे. मी त्यांचं स्वागत घेतलं. माझी मुलगी गेली ती दर्शनाला, मोठी मुलगी मंजू निंबेकर. तिला म्हटलं एक शाल आण दुकानातून. तर मी शाल नाही आहे म्हणे. म्हटलं दुपट्टा, दुपट्टा नारळ. आपल्या घरी राजेश भाऊ वानखडे आले. हे त्यांचं स्वागत घेतलं. त्यांना सांगितलं मी लहानूजी महाराजची भक्त आहे. हे नारळ तुम्ही निवडून आल्यावरच फोडायचं. आणि टोपी दिली, दुपट्टा दिला. आणि ते त्या बाई म्हणजे लय दिवसची आलेली आहे, यशोमती. 3 बार आली, आता निवडून आला तो. हे लहानूजी महाराजाची कृपा. त्या म्हणे बा मला असं वाटलं नाही म्हणे का लहानूजी महाराजचे भक्त नसन. मी म्हटलं आम्ही लहानूजी महाराजचे भक्त आहे. हा दुपट्टा आणि टोपी सवारून ठेव जा. हे नारळ आल्यानंतर फोड जा. तुम्ही विजयी झाले, आजच तुम्हाला सांगतो म्हटलं. ते विजयी झाले. पहा हे नारळ हे बहिणीचं पाहून घ्या म्हटलं. मी दुकानातलं नाही बोलवलं, टाकरखेडचं नारळ दुपट्टा बोलवला. त्यांच्या गळ्यात दुपट्टा टाकला. मी त्यांना आक्षेपण केलं. आणि त्यांनी सांगितलं वानखडे दादाला का तुम्ही हे नारळ निवडून आल्यावरच फोड जा, फोड नका. विजय झाले. तेल टाक चालू दे बाबाजी. तर काकू आणि दाजी तुम्ही जे काही समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव साक्षात्कार आपल्या लहानूजी स्वानुभवावरती सांगितले, याकरता मी तुमचा फार फार आभारी आहो. जय लहानूजी. समर्थ लहानूजी महाराज की जय. तुमच्या राहत्या घरी जे मंदिर स्थापन करायची इच्छा आहे बाबाजीची, त्या इच्छेबद्दल बोला. तर मी हे जागा घेतात नाही हा वाळा. मी बाबाजीला हे म्हटलं का बाबाजी दुसरी जागा घेणारच नाही, हेच जागा घेईन आणि या घरी तुमची मूर्ती बसवून. पटलं का नाही? आणि दरवर्षी माझ्याकडून छोटासा कार्यक्रम करतो. अशी माझी इच्छा पुरी करा. आपोआपच 18 लाख रुपये एका जणांना आणून दिले आणि वावराची घराची खरेदी केली. पटलं का नाही? हे बाबाजीचे धन्यवाद. आणि जे मी बाबाजीला बोललो हे सर्व बाबाजी मायापासून करून घ्या, अशी लहानूजी महाराजा तुम्हाला माझी विनंती आहे.
श्री समर्थ लहानोजी महाराज की जय.